श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 398। उपशम प्रकरण सर्ग 52 व 53। उद्दालकाचे आख्यान। उद्दालक पुढे म्हणाला, आता ह्या ठिकाणी कदाचित कोणी अशी शंका घेईल की वासनेचा सर्वस्वी त्याग केला तर बाह्य प्रवृत्तींचा अभाव होईल आणि बाह्य प्रवृत्तींच्या अभावी मनुष्याचे जीवितच अशक्य होऊन जाईल. परंतु ही शंका बरोबर नाही. कारण हे शरीर चक्षुरादी इंद्रियांच्या द्वारे जीवनाला आवश्यक असलेली सर्व कर्मे वासनेच्या सहाय्या वाचून करीत असते आणि ज्या क्रिया वासनारहित बुद्धीने केल्या जातात त्यांच्यापासून सुखदुःखादी भयंकर दशा केव्हाही भोगाव्या लागत नाहीत. यास्तव हे चित्ता, मूर्ख इंद्रिय आणि वासना यांचा अजिबात त्याग करून स्वभावतः प्राप्त होणारी कर्मे तू करीत जा, म्हणजे तुला केव्हाही दुःख भोगावे लागणार नाही. अरे मूढा, ज्याप्रमाणे लहान मुले मातीची खेळणी करून ती स्वतःच मोडून टाकतात व ती मोडली म्हणून शोक करू लागतात, त्याप्रमाणे तू अज्ञानाने धारण केलेल्या वासना पूर्ण झाल्या तरी तुझ्या दुःखालाच कारणीभूत ठरतात. हे निष्पापा, ज्याप्रमाणे तरंगादी देखावे पाण्याहून भिन्न नसतात त्याप्रमाणे वासनादी अखिल दृष्टी वस्तुतः आत्म्याव्यतिरिक्त नाहीत असे ज्ञानी पुरुष पाहतो. परंतु अज्ञ मनुष्याची दृष्टी ह्याच्या उलट असते. हे इंद्रियरूपी बालकांनो, रेशमाचे किडे ज्याप्रमाणे स्वतःपासून उत्पन्न झालेल्या तंतूच्या योगाने स्वतःलाच बद्ध करून घेतात, त्याप्रमाणे तृष्णेच्या योगाने तुम्ही विनाकारण आपला घात करून घेत आहात. तृष्णेला वश झाल्यामुळे तुम्ही जरा मरणाधिकांनी युक्त असलेल्या संसारामध्ये लोळत पडला आहात. तुम्हाला वासनेने बद्ध करून टाकले आहे. वास्तविक पाहू गेले असता वासना ही कल्पनेच्या योगाने उत्पन्न झालेली केवळ एक भ्रांती असून संकल्प त्याग केला असता ती नष्ट होते. हे इंद्रियांनो, ही वासना तुमच्या मोहाला आणि नाशाला कारण झाली आहे. यास्तव हे चित्ता, तू सर्व इंद्रियांचा कोशच असल्यामुळे सर्व इंद्रियांचे ऐक्य करून व असत स्वरूपाला जाणून त्याचा त्याग कर आणि शुद्ध बोधरूपी निर्वाण स्थिती प्राप्त करून घेऊन तिच्यात निरंतर स्थिर हो. हे चित्ता, अनंत विषयरूपी विषुचिका आणि अहंकार रूपी वासना यांचा त्याग कर. मनाला जे जे इष्ट वाटत असते ते परिणामी अनर्थकारक असते. हे लक्षात ठेवून तू इष्ट विषयांच्या त्यागरूपी युक्तीचा अवलंब कर. अज्ञानाचा निराश कर आणि मरणादी सर्व भयांच्या पलीकडील पूर्णानंद स्वरूपी भगवत स्थितीप्रत जाऊन पोहोच. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. उपशम प्रकरण उद्दालकाचे आख्यान. सर्ग 53. उद्दालक पुढे म्हणाल, चित्त ही अपार आणि अनंत असून अव्याकृत आकाशाहून सूक्ष्म असल्यामुळे तिचे आक्रमण करण्याला वासनादिक विकार केव्हाही समर्थ होऊ शकत नाहीत. वासना म्हणजे बुद्धी आणि अहंकार यांच्यामधील चित्त प्रतिबिंबाच्या योगाने जड इंद्रियांनी ग्रहण केलेल्या विषयांचे सूक्ष्म संस्कार आहे. वासना वस्तुतः असद्रूप असल्या तरी मिथ्याचं उत्पन्न झालेल्या व जीवांना दुःख देण्याला कारणीभूत होणाऱ्या या वासनांचा मन हे जागृत आणि स्वप्न स्थितीमध्ये पुन्हा पुन्हा अनुभव घेते. परंतु मी चिद्रूप असल्यामुळे या वासना मला केव्हाच स्पर्श करू शकत नाहीत. आपल्या दुष्ट स्वभावामुळे उत्पन्न झालेल्या संसार स्थितीचे हा देह ग्रहण करो अथवा तिचा त्याग करो. मी चिद्रूप असल्यामुळे ही संसार स्थिती मला लिप्त करू शकत नाही. चैतन्य हे सर्वव्यापी व अक्षय असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जन्म मरणाच्या कल्पना वास्तविक केव्हाही संभवत नाहीत. अशा स्थितीत प्राणी मरण पावतो असे जे म्हणतात त्याचा अर्थ तरी काय? तसेच तो कोणाकडून आणि कसा मारला जाणार?
चित ही सर्वात्मक असून सर्व वस्तूंचे जीवित सर्वस्व असल्यामुळे तिच्या ठिकाणी जगणे ही निराळी कल्पना उत्पन्न होणार तरी कोठून? सारांश म्हणजे सर्व देश, सर्व काल आणि सर्व वस्तू यांना व्यापून राहणाऱ्या निश्चित स्वरूपामध्ये जगणे ही संकुचित कल्पना उत्पन्न होण्याचे कारणच नाही. अर्थात त्या संबंधीची इच्छाही उत्पन्न होण्याचा संभव नाही. जगणे आणि मरणे या कुकल्पनांची परंपरा केवळ मनानेच उत्पन्न केलेली असून विमल आत्म्याशी या दुष्ट कल्पनांचा संबंध केव्हाच पोहोचू शकत नाही. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.